चौथा आहे बाय कंडिशनल, त्याला आपण डबल इम्प्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो आपण. बाय कंडिशनल असेल जेव्हा दोन स्टेटमेंट हे इफ अँड ओनली इफने जोडले असतील तर त्याला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट म्हणायचं. If two statements are combined using the logical connective if and only if, then it is called as biconditional. It is denoted by P double implication Q or P double implication Q, म्हणजे two way arrow असेल, two way arrow. It is read as P biconditional Q or P if and only if Q. इफ अँड ओनली असेल तर बाय कंडिशनल. बाय कंडिशनल स्टेटमेंट पी इफ अँड ओनली इफ क्यू इज ट्रू इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज, अदरवाईज इट इज फॉल्स. जेव्हा पी आणि क्यूचे ट्रूथ व्हॅल्यूज सेम असतील, ट्रूथ व्हॅल्यूज सेम म्हणजे बघा इथे या टेबलमध्ये टी टीला टी येणार आणि एफ एफला सुद्धा टी येणार, म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज जे आहेत ते कसे असतील, दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ एफ टी. बाकीच्या ठिकाणी टी एफला एफ येईल, एफ टीला एफ येईल. म्हणजे डबल इम्प्लिकेशनमध्ये टी दोन वेळा टी येईल, दोन वेळा टी केव्हा येणार, दोन्ही टी असेल तर, किंवा दोन्ही एफ असेल तरी टी घ्यायचा, एक जरी एफ असेल तरी एफ येणार. नेक्स्ट इज निगेशन ऑफ स्टेटमेंट. फिफ्थ, निगेशन ऑफ स्टेटमेंट. निगेशन म्हणजे ज्यामध्ये नॉट असेल त्याला आपण निगेशन म्हणणार. मग फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी देर इज अनदर स्टेटमेंट विच इज डिफाइंड टू बी ट्रू अँड इज कॉल्ड द निगेशन ऑफ पी. इट इज डिनोटेड बाय निगेशन पी. बघा सिम्बॉल हा कसा लिहायचा आहे, दिस इज सिम्बॉल फॉर नॉट, निगेशन पी. ट्रूथ टेबल इज P चे स्टेटमेंट TF, negation P means when it is true, negation P is false. When this is false, then negation P is true. म्हणजे F Tचा निगेशन F येईल, Fचा निगेशन T. जेव्हा नॉट असेल तेव्हाच हा निगेशन स्टेटमेंट म्हणायचा. नोट इज देअर, negation of negation is that original statement is the statement itself. Negation of negation P is P. आता आपण थोडंसं रिवाईज करू. आपण पहिल्यामध्ये आपण पाहिलं आहे, पहिला जो स्टेटमेंट आहे तो कंजंक्शनचा आहे. कंजंक्शन कशाला म्हणायचा, जेव्हा दोन स्टेटमेंट हे अँडने जोडले असतील तेव्हा कंजंक्शन म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये त्या ट्रूथ टेबल काय आहे कंजंक्शनचा, तर त्यामध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स येणार, दोन टी असेल तरच टी येईल, म्हणजे पहिला टी बाकी सगळे एफ असतील. सेकंड आपण पाहिलं डिजंक्शन म्हणजे ऑरने जोडले, जेव्हा दोन स्टेटमेंट हे ऑरने जोडले असतील तर, ऑर असेल तर यामध्ये ट्रूथ टेबल काय येईल, तर एक जरी ट्रू असेल तरी स्टेटमेंट ट्रू असेल, यामध्ये दोन्ही एफ असेल तरच एफ येणार, बाकीच्या ठिकाणी हे ट्रूच असेल. थर्ड स्टेटमेंट आपण पाहिला कंडिशनल किंवा त्याला इम्प्लिकेशन म्हणलेले इफ देन स्टेटमेंट. सिम्बॉल इज पी इम्प्लाइज क्यू. यामध्ये याच्या ट्रूथ टेबलमध्ये आपण काय पाहिलं, सगळे टी आहेत फक्त एक सोडून. एक म्हणजे पहिला ज्याचा पी हा ट्रू असेल, क्यू हा एफ असेल तर तो एफ होईल, टी एफला एफ येईल, बाकी सगळे टी असतील. त्यानंतर चौथा आपण पाहिला बाय कंडिशनल. यामध्ये जेव्हा ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील म्हणजे टी येईल, टीला टी येईल, एफ एफला सुद्धा टी येईल, बाकीचे दोन्ही जे आहेत टी एफला एफ येईल, एफ टीला सुद्धा एफ येईल. आणि हे स्टेटमेंट हे इफ अँड ओनली इफने जोडलेले असतील. आणि निगेशन तर सोपं आहे, टीचा एफ आणि एफचा टी असेल. नाव सी द एक्झाम्पल्स. The question is express the following compound statement symbolically without examining the truth values. फक्त एक्सप्रेस करायचे आपल्याला सिम्बॉलिकली. कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज 2 is an even number and 25 is a perfect square.
यामध्ये पहिला जो स्टेटमेंट दिले त्याला पी म्हणायचा आणि दुसरा जो स्टेटमेंट दिले त्याला क्यू म्हणायचा. आता हे दोन्ही स्टेटमेंट जे ते अँडने जोडलेले आहेत म्हणून हा कोणता स्टेटमेंट येणार तर कंजंक्शन म्हणणार आपण ह्याला. बघा आन्सर, सी द आन्सर. P is 2 is an even number, Q statement is 25 is a perfect square. The symbolic form is P and Q. असं लिहायचं. आता सेकंड स्टेटमेंटमध्ये सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे स्कूल इज ओपन ऑर देर इज हॉलिडे. मग इथे दोन्ही स्टेटमेंट हे ऑरने जोडलेले आहेत. हा डिजंक्शनचं एक्झाम्पल आहे. द सिम्बॉलिक फॉर्म इज P or Q असं लिहायचं आहे. आता थर्ड जो दिलेला आहे तो आहे दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. श्रीलंका इथे स्पेलिंग चुकलेलं आहे, ए पाहिजे इथे. बटच्या ठिकाणी बट म्हणजेच अँड म्हणून तो अँड घ्यायचा आहे. आता पहिला जो स्टेटमेंट आहे दिल्ली इज इन इंडिया याला पी म्हणणार आपण. ढाका इज नॉट इन श्रीलंका. आता इथे नॉट आला म्हणजे तो निगेशन, नॉट म्हणजे निगेशन झालं. क्यू म्हणजे काय ना ढाका इज इन श्रीलंका असं घ्यायचं आहे. म्हणून त्याचा स्टेटमेंट लॉजिकल स्टेटमेंट जो आहे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल बघा, पी अँड निगेशन क्यू. बटच्या ठिकाणी अँड सिम्बॉल घ्यायचं. आता फोर्थ जो आहे तो एक्झाम्पल दिला आपल्याला 3 + 8 > 12 इफ अँड ओनली इफ 5 to 4 इज <= 25. आता यामध्ये पी हा पहिला स्टेटमेंट येणार, क्यू हा सेकंड स्टेटमेंट येणार आणि हे दोन्ही जोडलेले आहेत पी अँड इफ अँड ओनली इफने, म्हणजे हा बाय कंडिशनलचा स्टेटमेंट आहे. म्हणून सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो काय येईल, द सिम्बॉलिक फॉर्म इज पी डबल इम्प्लिकेशन क्यू. समजलं असेल सर्वांना. आता नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे आपल्याला कंबाईंड स्टेटमेंट दिलेले आहेत तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काढायचा आहे. आता इथे 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. पी हा स्टेटमेंट काय असेल 3 इज अ प्राईम नंबर आणि क्यू स्टेटमेंट असेल 4 इज अ रॅशनल नंबर आणि हे दोन्ही जोडलेले आहेत अँड. सो द सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. आता पहिल्यांदा याचा ट्रूथ व्हॅल्यू घ्यायचा. पीचा ट्रूथ व्हॅल्यू 3 इज अ प्राईम नंबर. बघा इथे प्राईम नंबर, पी इज अ प्राईम नंबर दिस इज करेक्ट. So your truth value is a T. And 4 is a rational number. This is also correct. Answer is, so its truth value is T. So the given statement in the symbolic form is P and Q. So its truth value म्हणजे काय ना इथे याचा ट्रूथ व्हॅल्यू T आहे, याचा ट्रूथ व्हॅल्यू T आहे. T and T is T. So the truth value of given statement is T. Then next is second example, all flowers are red or all cows are black. All flowers are red. This is a P statement. All cows are black. This is a Q statement. And it is these two statements are combined by or. म्हणून हा डिजंक्शनचा स्टेटमेंट आहे. The symbolic form is P or Q. माहिती आहे द सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू. आता पहिल्याचं ट्रूथ व्हॅल्यू पहिला आपण पाहायचं आहे. ऑल फ्लॉवर्स आर रेड. याची ट्रूथ व्हॅल्यू ऑल फ्लॉवर्स आर रेड. दिस इज फर्स्ट स्टेटमेंट. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. ऑल काउज आर ब्लॅक. दिस इज ऑल्सो फर्स्ट स्टेटमेंट. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. सो वी हॅव हिअर एफ ऑर एफ. बघा इथे पी ऑर क्यू it is equal to F or F. F or F is F. So the truth value of given statement is F. Same तसाच आता पुढचं एक्झाम्पल. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता इथे दोन्ही स्टेटमेंट हे इदेनने जोडलेले आहेत म्हणून हा इम्प्लिकेशनचा स्टेटमेंट आहे. हा पी आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि हा क्यू स्टेटमेंट आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू क्यू आहे. म्हणजे आपल्याला दिलेला स्टेटमेंट काय आहे तो पी इम्प्लाइज क्यू. बा गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. आता पीचा ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, क्यूचा सुद्धा टी आहे कारण दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत म्हणून टी इम्प्लाइज टी.
But T implies T is a T. So truth value is given statement is T. आता फोर्थ आहे if and only if चा. Milk is white if and only if the sun rises in the west. Milk is white. हा P स्टेटमेंट घेणार आपण. The sun rises in the west. It is Q statements. So symbolic form is P double implication Q. आता P चा ट्रूथ व्हॅल्यू मिल्क इज व्हाईट हे करेक्ट आहे म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. Q द सन रायझेस इन द वेस्ट इट इज फर्स्ट स्टेटमेंट सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. म्हणजे टी डबल इम्प्लिकेशन एफ असेल. पी टी डबल इम्प्लिकेशन एफ इज एफ. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. समजलं सर्वांना. ट्रूथ व्हॅल्यू काढायचं म्हणजे आपल्याला टी किंवा एफ जे काय आन्सर येईल ते आपल्याला सांगावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज नेक्स्ट क्वेश्चन इज इफ स्टेटमेंट्स P and P Q are true and R S are false determine the truth values of फॉलोइंग स्टेटमेंट्स. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलेले आहे आपल्याला स्टेटमेंट्स. इथे आपल्याला P आणि Q हे ट्रू दिलेले आहेत आणि R आणि S हे फॉल्स दिलेले आहेत. हा इथे प्रत्येक एक्झाम्पल हा 2 मार्काला असेल. महत्त्वाचा आहे क्वेश्चन. बघा पहिला आपण बघणार आहे. पहिला दिलेलं निगेशन P अँड Q ऑर निगेशन R. जे जे ट्रूथ व्हॅल्यूज दिलेले ते सगळे लिहून घ्यायचेत आपण. Pचा ट्रूथ व्हॅल्यू T आहे, Qचा T आहे आणि Rचा F आहे. आपल्याला इथे दिलेले आहेत P Q R ट्रू आणि R S इज फॉल्स म्हणून ते सर्व व्हॅल्यूज लिहिले आहेत आपण. आता इथे माहिती आहे आपल्याला निगेशन T इज F अँड निगेशन F इज T. ब्रॅकेटला ब्रॅकेट तसेच लिहायचे आहेत. मग इथे T ऑर T दिसतं आपल्याला. T ऑर T म्हणजेच T येणार. Fला F तसंच म्हणजे काय येणार F अँड T. F अँड T या F आणि Tचा अँड जो आहे तो F येईल. सो ट्रूथ व्हॅल्यू इज F. सेकंडमध्ये R आणि S सगळेच आहेत. बघा इथे P अँड निगेशन R अँड निगेशन Q ऑर S आहे. P म्हणजे T आहे अँडला अँड ऑर निगेशन R म्हणजे F. आरची व्हॅल्यू F ठेवली. Qच्या ठिकाणी T लिहिलं, Sच्या ठिकाणी F लिहिलं. आता निगेशन F म्हणजे T. इथे T लिहिलं. त्यानंतर निगेशन T इज F. म्हणून काय होणार आता ब्रॅकेट तसेच ठेवले आपण. T अँड T इज T. F और F इज F. सो T आता अँडला अँड तसंच लिहिला मधला. T अँड F इज F. सो इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. बाकी सगळे एक्झाम्पल तसेच आहेत. तुम्ही सॉल्व करायचे आहेत ते एक्झाम्पल्स. आता इथे पुढे विचारलं आपल्याला राईट द निगेशन्स. निगेशन म्हणजे ज्यामध्ये नॉट येईल. प्राईस इन्क्रीजेस. सोपं आहे, सिम्पल. प्राईस डज नॉट इंक्रीजेस असल्यामुळे ते डज नॉट इन्क्रीज घ्यायचं. 0 फॅक्टोरियल नॉट इक्वल टूचं निगेशन इक्वल टू येणार आणि इक्वल टूचं निगेशन नॉट इक्वल टू. अंडरस्टँड ऑल दीज एक्झाम्पल्स. दिस इज द एक्सरसाइज. जे आपण एक्झाम्पल आता बघितलेले आहेत त्यावरचा हा एक्सरसाइज आहे. सर्वांनी सॉल्व करायचे. स्टेट द स्टेटमेंट म्हणलेले. स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू. त्यानंतर राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द गिवन स्टेटमेंट्स. देन P Q R R गिवन P Q R S दिलेले त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काढायचे आणि निगेशन. राईट द निगेशन. सर्वांनी हा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे.